राज्यभरात अनेक मुद्द्यांवर वादांची मालिका सुरू आहे आणि याच सगळ्या वादावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रकाश महाजन. पहिला वादाचा मुद्दा मांसाहार बंदीचा. 15 ऑगस्टला मांसाहार बंदी केली गेली आहे, त्यावर आता टीका होतीये. संजय राऊत म्हणतात की शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळे काही वरण भात खाऊन लढाया लढले नव्हते, ते मांसाहार करायचे. एक बंदी, राऊतांचं वक्तव्य, कसं सगळ्याकडे? पहिले की आहार स्वातंत्र्य घटनेनं आपल्याला दिलेलं आहे. आता 15 ऑगस्टला ती बंदी आहे का त्या दिवशी गोकुळाष्टमी म्हणून बंदी आहे, हे काय अजून स्पष्ट सरकारने केलं नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक वेळा महापुरुषाला मध्ये आणलं पाहिजे का? शिवाजी महाराज काय खात होते, काय नाही, मांसाहारी होते का वरण भात खात होते? प्रत्येक वेळा महापुरुषाच्या आड बसून तुम्ही स्वतःचा अजेंडा का राबवताय? आहार स्वातंत्र्य घटनेनंच आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं कोणाला काय खावं वाटतं, कोणाला काय खायचं नाही, हा त्याचा स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. ती सरकारनं का भूमिका घेतली आज सरकारला विचारलं पाहिजे ना. आणि सरकारनं तुम्हाला घरगुती खायला बंदी घातली का, तर असं तर मला वाटत नाही. पण प्रत्येक वेळा महापुरुषाला मध्ये आणून तुम्हाला काय म्हणायचंय, कशामुळे गोंधळ निर्माण करताय, लोकांच्या भावना का दुखवत? आहार स्वातंत्र्य आहे, आपापला आहार घ्या. का बरं महापुरुषांना मध्ये आणलं असं प्रत्येक वेळेस होतं? कारण त्यांना असं वाटतं की ते बोलल्याशिवाय त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होणार नाही, म्हणून त्यांची आडते घेतात ना. आहार स्वातंत्र्य तुम्हाला आहे, तुम्ही सांगा ना की मला आहार स्वातंत्र्य आहे, मी खाईन नाही खाईन. पण असं बंदी करणं योग्य आहे का? वैयक्तिकरित्या अशी बंदी करणं अयोग्य आहे. ज्याला जे खायचं त्यांनी खावं, पण त्याचा सार्वजनिक उच्छेद व्हावा हे बरोबर नाही. दुसरा मुद्दा, जितेंद्र आव्हाड काल तुळजापुरात आले होते. अफजल खानाला जे जमलं नाही ते आता आधुनिक काळातल्या अफजल खानाच्या अवलादीने घाट घातला. एकंदरच मंदिराचं शिखर उतरण्याला विरोध त्यांनी दर्शवला आणि त्यावरून प्रचंड राडा झाला. मला सांगा, अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, आता त्यांच्या कोण अवलादी शिल्लक आहे की पुन्हा इथं महापुरुषाला मध्ये ओढायचं? तुळजाभवानीच्या देवळाचा अलीकडचा उल्लेख, तुळजापूर जवळ जे काटी नावाचं गाव आहे, त्या गावात एक शिलालेख आहे. आणि तो शिलालेख आहे 1297चा, म्हणजे साधारण 13व्या शतकात त्या मंदिराचा उल्लेख आहे. तसं मंदिर कदंब राजवटीत बांधलं गेलं का राजपूत का यादव, याच्यावर खूप मतभेद आहे. पण 700 वर्षाच्या अलीकडे त्याचा उल्लेख आहे. स्वतः शिवाजी महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केलाय, याचाही उल्लेख आहे. मला वाटतं की इतक्या वर्षाचं मंदिर, त्याच्यावर निसर्गाचे होणारे परिणाम आणि त्याच्या दुरुस्तीची गरज ज्यावेळेस भासते, त्यावेळेस मूळ जी रचना आहे, ते दोन रचनेत मंदिर आहे. एक हेमाडपंथी आणि नागरशैली. नागरशैली उत्तर भारतातली, हेमाडपंथी ही महाराष्ट्रातली. या दोन शैलीत ते मंदिर आहे आणि त्याची जपणूक तशी करावी. आजकाल आधुनिक तंत्रज्ञान एवढं प्रगत आहे की मूळ संरक्षणाला किंवा संरक्षणाला कुठेही धक्का न लावता ते मंदिर त्याचं आयुष्य वाढवता येतं ना. आमच्या लहानपणी तुळजापूर मंदिराची पूर्ण फरशी किंवा जमीन ही रुपयाने मडवली होती. कालांतराने ते सगळं काढून टाकलं. काढलं म्हणजे ते वाईट केलं का? नाही, ते त्या रुपयापासून मला वाटतं देवीचं सिंहासन, गाभारा पुनर्बांधणी असेल किंवा शिखर उतरणं असेल, याला त्यांचा विरोध आहे. मात्र दुसरीकडं राज्य पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्या अहवाल येणं बाकी आहेत. नाही, ते जर अहवाल येतील आणि त्या अहवालात काय म्हटलंय हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि जर एखादं शिखर किंवा गाभारा हा जर आता दुरुस्तीसाठी आवश्यक आहे, मग त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. फक्त मला असं वाटतं की मूळ जी रचना आहे त्या रचनेला कुठेही धक्का न लावता, कारण हेमाडपंथी मंदिरात कुठेही चुन्याचा वापर नाही, त्याच्यामुळे ते काढून पुन्हा बसवणं फार सोपं आहे. कारण त्याला आपण खोबणीचा जॉईंट, त्या खोबणीच्या ह्याच्यात ते बसवता येतं. आता नागर शैलीचं गोप आव्हाड राजकीय अजेंडा घेऊन येतात. बिलकुल राजकीय अजेंडा घेतात. काल त्यांचं सगळं मी ते पाहिलं की देवळात जाऊन भाविकांना हे म्हणणं की हे मंदिर मी पाडू देणार नाही. शिवाजी महाराज, अरे शिवाजी महाराज आमच्या सगळ्यांचेच आहेत का? तुमचा कॉपीराइट आहे का त्याच्यावर? शिवाजी महाराज सगळ्या जनतेचे. पण कुठंतरी महापुरुषाला मध्ये आणलं म्हणजे आपल्या म्हणण्याला वजन प्राप्त होतं. आणि काल अंगारका चतुर्थी असताना माझी माहिती चूक आहे का बरोबर हे आवडच सांगतील, जाताना त्यांनी मांसाहार केला.
हे स्वातंत्र्य आम्ही मान्यच केलं ना त्यांचं. पण प्रत्येक वेळा उठसूट असं काही विक्षिप्त विधान करून जनतेच्या नजरेत आपण यायचं. यांनी तर एका ठिकाणी जाहीर सांगितलं, मी माझा बाप शरद पवार नाही तर अल्लालाच भेटतो, हे जाहीर बोललेले. मग त्यांचा अल्ला कोणचा आहे? म्हणून माझं काय म्हणणं आहे की ह्या भावनात्मक गोष्टी आहेत, त्यात राजकारण करू नका ना. तुमच्या सूचना करा ना चांगल्या. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही त्या सभागृहात बसता, तुम्ही सूचना करा ना. तिसरा वाद कोकणातला आहे. भास्कर जाधव यांनी संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. कसं पाहता या सगळ्याकडे? पुन्हा इथं त्यांनी मग ते हळूहळू त्यांनी आता तो गुहागर मतदारसंघापुरतं त्याला मर्यादित केलं काल असं मी ऐकलं. तिथं सुद्धा बोलताना मी काय म्हणलं की एखाद्याचा वाद असू शकतो, भास्कर जाधवचा 1-2 ब्राह्मण लोकांशी वाद असू शकतो, मग त्याच्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज इथपर्यंत जायची काही गरज नाही ना. मनुष्य आहेत, प्रत्येक जातीत चांगले वाईट मनुष्य आहेत ना. एखाद्या विशिष्ट जातीला तुम्ही लक्ष करता आणि त्याला पाताळ यंत्री म्हणता. मुद्दा कोणताही असो, मग संजय राऊत शिवाजी महाराजांकडे उल्लेख करतात, जितेंद्र आव्हाड शिवाजी महाराजांकडे उल्लेख करतात, किंवा भास्कर जाधव ही त्याच दिशेने जातात. का बरं असं होतं? कारण त्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. ते म्हटले तर लोक विश्वास ठेवणार नाहीत, म्हणून या महापुरुषांच्या आडून त्यांना ते आपला अजेंडा सेट करावा लागतो, दुसरं काय नाही. देशात एक प्रश्न आता देशाच्या पातळीवर मी विचारतोय की मतचोरीचा मुद्दा प्रामुख्याने गाजतोय. राहुल गांधींनी त्याचं प्रेझेंटेशन दिलं आणि त्याला पुष्टी दिली आहे शरद पवारांनी. त्यांनी एक वक्तव्य केलं की 2 माणसं मला भेटली इलेक्शन सेट करण्यासंदर्भातच्या ह्याच्यात, कोण होती माहित नाही. पवार साहेब एवढे मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, अनुभवी आहेत, आणि पवार साहेबाविषयी एक समज आजही महाराष्ट्रात आहे की पवार साहेब उद्या धाराशिवला आले तर 100 माणसाला ते नावानिशी ओळखतात. ते 2 माणसंच कशी यांना ओळखू आले नाहीत, हे कोडं आजपर्यंत मलाही काही उलगडलेलं नाही. बरं, पवार साहेब एवढे मोठी माणसं आहेत की त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद असली पाहिजे. ती CCTVत असेल, तर रजिस्टरवर असेल, ती शोधून काढा ती कोण 2 माणसं आहेत ते. आणि एवढा फायद्याचा सौदा पवार साहेबाला सांगितला आणि पवार साहेबांनी मान्य नाही केला. पवार साहेब आपण सुद्धा असे गैरसमज पसरवताय. अहो, तुम्ही 80 जागा लढवल्या आणि तुम्हाला 160 जागेचं गणित त्यांनी सांगितलं, हे तुम्हाला तरी पटलं का? पवार साहेबाला तरी पटलं काय? कोणच आहे सगळं. तर हे होते प्रकाश महाजन. राज्यभरात सुरू असलेल्या विविध वादावर त्यांनी आपली परखड भूमिका मांडली आहे. महापुरुषांची नावं यांचं कर्तृत्व नाही म्हणूनच घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि दुसरीकडे पवारांच्या विधानावरही त्यांनी आक्षेप नोंदवलाय. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.